इकडे आपण हे गवारीच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने आणि यात पाण्याचा वापर न करता आपण शेंगासुद्धा शिजवून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलवरती व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार. आज आपल्याला गवारीच्या शेंगाची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी आपण ही गवारी घेतली आहे आणि ही गवारी आपल्याकडे अशी छान हिरवीगार टवटवीत आहे आणि आपण अशी तोडून घेतलेली आहे किंवा कट करून घेतलेली आहे आणि याला आपण स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेलं आहे. तर चला आपण गवारीच्या शेंगाची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर चला आपण बनवूयात. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत. आपण इकडे पॅनमध्ये ह्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि आता आपल्याला याला असं भाजून घ्यायचं आहे. इकडे आपण अशा शेंगा भाजून घ्यायच्यात आपल्याला आणि पाहू शकता असं याचा कलरसुद्धा बदलत आहे, चांगलाच हिरवा झालेला आहे. आणखीन याला थोडंसं भाजून घेऊयात आपण. इकडे शेंगांना आणखीन छान असा चटका बसलेला आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपण याला पलटवून घेत आहोत, म्हणजे सर्व बाजूने अशा आपल्या शेंगा ह्या भाजून होतील. इकडे आपल्या अशा पद्धतीने शेंगा भाजून झालेल्या आहेत, पाहू शकताय. इकडे आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे मीठ चवीनुसार घाला आणि त्यानंतर घालायची हळदी पावडर. आणखीन याला थोडंसं मिक्स करून घ्या. इकडे आपल्या शेंगा अशा भाजूनसुद्धा झालेल्या आहेत आणि यामध्ये मीठ आणि हळदी मिक्स करून झालेली आहे. तर इकडे ह्या शेंगा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत प्लेटमध्ये. इकडे आपण ह्या शेंगा अशा काढून घेतलेत, पाहू शकताय. शेंगाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला आता मसाला बनवायचा आहे. तर आपण त्यासाठी इकडे हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये घालायचं आहे हा लसूण, यामध्येच घालायची हिरवी मिरची. इकडे घालायचं आहे आपल्याला आता ही कोथिंबीर घालायची. यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे थोडंसं जिरं आणि हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक काढून घ्यायचा आहे. इकडे आपला असा मसाला बारीक करून झालेला आहे. इकडे आपण हे भाजून घेतलेले शेंगा घेतलेले आहेत. आता यामध्येच आपल्याला हा मिक्सरला काढलेला मसाला घालायचा आहे. सर्व मसाला असा घालून घ्या. इकडे घालायचं आहे आपल्याला हे धन पावडर. यामध्ये मी जिरं पावडर वापरलेलं नाही, कारण मसाला बारीक करत असताना आपण यामध्ये जिरं वापरले त्यामुळे. आणि जर तुम्ही यामध्ये जिरं जर वापरलं नाही तर तुम्ही जिरं पावडरसुद्धा वापरू शकता. आता आपल्याला घालायचं आहे 1 चमचा दही, यामध्येच घालायचं आहे. यामध्येच घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं वाटण, ते सुद्धा आपल्याला 1 चमचा. आता हे सर्व मिक्स करून घ्या. इकडे आपलं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता. अशा पद्धतीने आपण खालतीच शेंगाला सर्व मसाला लावून घेतलेला आहे. तर चला आता आपण ही भाजी फ्राय करूया. तुमच्याकडे जर वेळ नसेल मसाला याला मिक्स करून घ्यायचा आणि अशाच पद्धतीनं फ्रीजला स्टोअर करून ठेवायचं. तुम्ही सकाळी जरी ठेवलं तर तुम्हाला संध्याकाळी ही भाजी बनवता येते. तर चला आपण आता भाजी बनवूयात.
इकडे आपल्याला याच पॅनमध्ये भाजी बनवायची आहे, तर आपण तेल घालूयात. इकडे पॅनमध्ये आपण तेल घातले आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं आणि मोहरी. इकडे आपली मोहरीसुद्धा छान अशी तडतडून झालेली आहे. तर यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला ही शेंगा. इकडे आपल्या सर्व शेंगा घालून झालेल्या आहेत. तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून हे घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला काही सुद्धा घालायचं नाही, पाहू शकता. आणि शेंगाचा कलर सुद्धा एकदम सुंदर आलेला आहे. आणि याला आणखीन थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. याला आपण आणखीन एकदा मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला यावरती हे झाकण ठेवायचं आहे. इकडे आपले हे शेंगासुद्धा वाफवून झालेले आहेत. हे झाकण काढूयात आणि पाहू शकता आपण यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा आपल्या शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत, पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्या शेंगासुद्धा शिजवून झालेल्या आहेत. इकडे आपल्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तर आपण आता गॅस ऑफ करूयात. अतिशय सोप्या पद्धतीने ह्या शेंगा कशा बनवायच्या हे आपण सांगितलेलं आहे आणि करून सुद्धा दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.